नमस्कार मुलांनो. आज आपण इयत्ता तिसरी आपल्या सभोवतालचे जग या पुस्तकातील पाठ दुसरा माझे आरोग्यदायी व सुरक्षित जीवन या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. आकडा 1 आहे, ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? उत्तर आहे, आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून देणारे अवयव म्हणजेच ज्ञानेंद्रिय होय. आकडा 2, हात धुण्याची क्रिया किती वेळा करावी? उत्तर आहे, हात धुण्याची क्रिया 40 ते 60 सेकंद चालली पाहिजे. पुढील प्रश्न, त्वचेचे काम कोणते आहे? उत्तर, त्वचेमुळे आपल्याला स्पर्शांची जाणीव होते. विविध प्रकारच्या वस्तूंचा पोत ओळखण्याचे काम त्वचेमुळे होते. पुढील प्रश्न, जोड्या लावा. एका बाजूला चित्र दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा अर्थ दिलेला आहे. आपण दोन्हीच्या जोड्या लावूया. पहिलं चित्र पहा. याची जोडी आहे रस्ता ओलांडण्यासाठी. पहिल्या चित्रामध्ये झेब्रा क्रॉसिंग आहे, त्याचा वापर आपण रस्ता ओलांडण्यासाठी करतो. चित्र नंबर 2 आहे, रस्ता ओलांडू नका. यामध्ये एका माणसाचं चित्र लाल रंगामध्ये आलेलं आहे, याचा अर्थ आहे रस्ता ओलांडू नका. 3 नंबरला हेल्मेट आहे, त्याची जोडी आहे डोक्याची सुरक्षितता. 4 नंबरचं चित्र पायी चालण्यासाठी या ठिकाणी फुटपाथ दिसत आहे. आणि 5 नंबर चित्र आहे सायकल मार्गिका. म्हणजे या चिन्हाचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी सायकलचा रस्ता असू शकतो. पुढे पहा. योग्य कृतीसमोर बरोबर अशी खूण करा व अयोग्य कृतीसमोर चुकीची अशी खूण करा. या ठिकाणी पहा, चालण्यासाठी फुटपाथचा वापर न करणे ही कृती चुकीची आहे. सीट बेल्टचा वापर करणे बरोबर. रस्त्यात कागदांचे बोळे टाकणे चुकीचे आहे. हात घाईघाईत धुणे चुकीचं आहे. रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे बरोबर. मैदानावर मित्रांना ढकलणे चूक. स्वच्छ कपडे घालणे बरोबर. आणि रस्त्याच्या कडेला लघवी करणे चूक. पुढील प्रश्न पाहू. खालील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी कृती दिलेली आहे. त्याच्यापुढे पूर्वी वापरल्या जाणाऱ्या वस्तू कोणत्या होत्या आणि त्याच्यापुढे सध्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू. यामध्ये पहिलं चित्र आहे पहा, दातांची स्वच्छता. दातांच्या स्वच्छतेसाठी पूर्वी कोणत्या वस्तू वापरल्या जायच्या? तर त्याचं उत्तर आहे काडी, दातन, कोळसा या वस्तू पूर्वीची लोक वापरायची. आणि सध्या आपण वापरतो टूथब्रश, टूथपेस्ट, दंतमंजन. खाली दुसरं चित्र आहे पहा, केसांची स्वच्छता. पूर्वी केसांची स्वच्छता करण्यासाठी शिकेकाई, रिठा, आवळा या वस्तू वापरल्या जायच्या. सध्या शॅम्पू, साबण, कंगवा यांसारख्या वस्तू आपण वापरतो. पुढील प्रश्न पाहूया. खालील चौकटी पूर्ण करा. या ठिकाणी पहा, खेळाचे माझे नियम. या ठिकाणी तुम्ही तुमच्या खेळाचे नियम तयार करायचे आहेत. उत्तर पहा, खेळाचे नियम पाळेन, खेळताना भांडण करणार नाही, खेळानंतर मैदान स्वच्छ ठेवेन आणि मित्रांशी प्रेमाने वागेन. आणखी नवीन काही नियम तुमचे असतील तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. पुढील प्रश्नाकडे जाऊया. खालील चित्रे पाहून कोणती काळजी घ्याल ते लिहा. या ठिकाणी काही चित्र आपल्याला दिलेली आहेत पहा. पहिल्या चित्राच्या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं तर आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर पहा, रस्ता झेब्रा क्रॉसिंग वरूनच ओलांडावा. रस्ता ओलांडण्यापूर्वी उजवीकडे डावीकडे पाहावे. दुसरं चित्र पहा.
या चित्राची काळजी आपण काय घेतली पाहिजे, तर रस्त्याच्या कडेला खेळू नये, चेंडू रस्त्यावर गेला तर धावत जाऊ नये. या ठिकाणी अपघात होऊ शकतो. यानंतर पुढील चित्र आपण पाहूया. पहा, या ठिकाणी एक व्यक्ती एका मुलीला काहीतरी देत आहे. आपण काय काळजी घेतली पाहिजे, तर अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही वस्तू घेऊ नये. आणि पुढील चित्रामध्ये आपण काळजीपूर्वक खेळलं पाहिजे, म्हणजे खेळताना आपण काळजीपूर्वक खेळावे, म्हणजे आपल्याला कोणताही त्रास किंवा दुखापत होणार नाही. पुढील चित्र आहे, एक मुलगा कात्रीने काहीतरी कापताना दिसतोय. तर काय काळजी घ्यावी, कात्री काळजीपूर्वक वापरावी आणि कात्रीसोबत आपण खेळू नये. पुढील चित्रामध्ये एक मुलगा पायऱ्या उतरत आहे. तर पायऱ्या सावकाश उतराव्यात, रेलिंगचा आधार घ्यावा आणि गडबड करू नये. पुढील प्रश्न आहे, खालील माहिती आपल्याला कोणत्या ज्ञानेंद्रियाने समजते ते लिहा. आकडा 1 पहा, लिंबू आंबट आहे, हे आपण जिभेने ओळखू शकतो. आकडा 2 आहे, घराबाहेर कुत्रा भुंकत आहे, हे आपण कानाने ऐकतो. आकडा 3 आहे, कैरीचा रंग हिरवा आहे, हे आपण डोळ्यांनी पाहू शकतो. उशीतील कापूस मऊ आहे, हे त्वचेद्वारे आपण ओळखू शकतो. पुढे ढोल ताशा वाजत आहेत, कानाने ओळखू शकतो. स्वयंपाकघरात वरणाला फोडणी दिली जात आहे, हे नाकाने आपण समजू शकतो. त्यानंतर तवा खूप तापलेला आहे, त्वचेचा वापर करू शकतो आपण. भाजी खारट झालेली आहे, जिभेने आपल्याला समजते. आणि अत्तराचा सुगंध दरवळत आहे, नाकाद्वारे समजते. आकाश निळे आहे, तर हे आपण डोळ्यांनी समजू शकतो. पुढचा प्रश्न आहे, घोषवाक्य तयार करा. या ठिकाणी पहा, वैयक्तिक सुरक्षा म्हणजे स्वतःची सुरक्षा, परिसर स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयी या संदर्भात आपण घोषवाक्य तयार करायचे आहेत. तर आपल्याला त्या ठिकाणी 2 घोषवाक्य दिलेले आहेत. चांगल्या सवयी, आरोग्यदायी जीवन, रोज आंघोळ करूया, आजार दूर पळवूया. तर या ठिकाणी आपण काही घोषवाक्य तयार करूया. पहा, स्वच्छ परिसर, सुंदर जीवन, स्वच्छ राहूया, निरोगी जीवन जगूया, त्यासोबत सुरक्षित राहूया, अपघात टाळूया. अशा पद्धतीची घोषवाक्य आपण तयार करू शकतो. आणखी घोषवाक्य तुम्ही तयार करा. तर मुलांनो, या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे. स्वाध्याय तुम्हाला नक्कीच समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच पद्धतीचे नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.